जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिव साम्राज्याचे दिनविशेष। 21 मार्च इसवी सन 1657 महाराजांनी न्यायदान केले। गुंजर मावळाच्या देशमुखीबद्दल शिलीमकरांचे कलह उत्पन्न झाला होता। शिलीमकरांची भाऊबंदकी फार जुनी होती। चंद्ररावाने मात्र भाऊबंदकीचा फायदा घेत शिलीमकरांना महाराजांच्या पक्षातून फोडण्याचाही प्रयत्न केला। मात्र शंभू महादेवाची व आईसाहेबांची आण घेऊन महाराजांना सत्यता पटवून द्यावी लागली। इतके हे महत्त्वपूर्ण प्रकरण होते। त्यामुळे सर्व अधिकारी पुण्यात जमले असताना महाराजांनी शिलीमकर वतनाचा तंटा लाल महालात बसून आई जिजाऊंच्या समवेत सर्वसंमतीने सोडवला। 21 मार्च इसवी सन 1667 किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील। किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली, समुद्राला नारळ अर्पण केला। सिद्धी आणि हापशांच्या जोरावर त्यांना उत्तर देऊन शिवरायांचा भर समुद्रात शिवलंका उभी केली। सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे। नोव्हेंबर 25 इसवी सन 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली। 21 मार्च इसवी सन 1680 छत्रपती शिवरायांनी कुलाबा उर्फ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरू केली। 30 ते 35 किलोमीटर लांबीचा अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते। या अष्टागराचा राजा म्हणजेच किल्ले कुलाबा, अलिबागचा पाणकोट। छत्रपती शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक किल्ले कुलाबा। प्रथम शिवशाही, नंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले। इंग्रज, ज्यांना समुद्रावरील शिवाजी असे संबोधतात, त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला। यानंतर अवघ्या 14 दिवसात 3 एप्रिल 1680 रोजी राजांचे महानिर्वाण झाले। 21 मार्च इसवी सन 1702 संताजी पुत्र राणोजी घोरपडे धारात येते। मुघल पन्हाळ्याला थोडी नव्हे तर तब्बल 9 वर्ष वेढा घालून बसले होते, पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते। औरंगजेबाने आपले एकाहून एक सरस उमराव पन्हाळ्यावर रवाना केले होते, पण यापैकी कोणीच पन्हाळा काबीज करू शकले नाही। किल्ल्यातून मराठे अनेक वेळे मुघली छावणीवर रात्र अपरात्री गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असत। गडाच्या वर मराठ्यांना बाहेरून सुद्धा मदत मिळत असे। धनाजी जाधवांच्या आणि हिंदूराव घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील मुघली फौजेला हैराण करून सोडले होते। पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे। या युद्धात राणोजी घोरपडेंवर जबाबदारी होती ती मुघल रसद मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली। राणोजी घोरपडे शिपाईगिरीत आपल्या वडिलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात। 21 मार्च 1702 ला मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे धारातीर्थी पडले। तारा राणीने राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला नंतर राणोजीची पराक्रमाची याद ठेवून कापशी सुभा इनाम म्हणून दिला।